हॅलो वेलकम फ्रेंड्स. तर आपण रिकव्हरीच्या पोझिशन संबंधी आपण बघत होतो. तर त्यासंबंधी काही इश्यूज आहेत जे आपल्याला मेन्स एक्झामिनेशनसाठी काही रेलेवंट आहेत. ते आपण थोडेसे इश्यू बघून घेऊ. रेंटसाठी काय बघा, रेंट सूट. तर वेदर प्लेंटी प्रूव्स दॅट द डिफेंडंट इज टेनंट ऑफ द सूट प्रॉपर्टी ॲट मंथली रेट. इथं डिस्प्यूट काय केलं गेलेलं आहे, इथं प्लेंटिफ आहे, तो आहे तुमचा लँडलॉर्ड म्हणतो की हा जो डिफेंडंट आहे तो मंथली रेंट संबंधी टेनंट आहे किंवा नाही. आणि टेनंट आहे म्हणून पण ॲक्सेप्ट करतो आहे, टेनंट आहे पण त्याचं मंथली रेंट एवढं आहे. हे डिस्प्यूट आहे. मीन्स वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट डिफेंडंट इज द टेनंट ऑफ द सूट प्रॉपर्टी. मी टेनंट आहे किंवा नाही हा क्वेश्चन करतो की तो टेनंट आहे किंवा नाही म्हणून, आणि त्याचा मंथली रेंट काय आहे. तर सेकंड आहे हे फ्रॉम द फॅक्ट्सवरनं आपल्याला कळून येतं. जर तुमचा फॅक्ट्समध्ये लिहिलं असेल की हा टेनंट आहे किंवा नाही, हे डिस्प्यूट असेल तर अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता, इश्यू फ्रेम करू शकता. मीन्स ते फॅक्टमध्ये दिलं असेल की हा टेनंट आहे की नाही, असं डिस्प्यूट असेल तर असं इश्यू फ्रेम करा. जर असं काही नसेल तर तो टेनंट आहे किंवा नाही हे जर लँडलॉर्डला ॲक्सेप्टेबल असेल, मीन्स प्लेंटिफला ॲक्सेप्टेबल असेल तर हा इश्यू फ्रेम करू नये. पण इथं डिस्प्यूट आहे की तो टेनंट आहे किंवा नाही, म्हणजे तो मंथली रेंटवर आणि त्याचं रेंट किती मंथली ते सुद्धा डिस्प्यूट असेल तर. पण शक्यतो हा इश्यू लिहू नये, पण एक जनरली घेतला आहे. जर लँडलॉर्डला तो ॲक्सेप्टेबल नसेल तर हा इश्यू जनरली घेऊ नये आपल्या जजमेंट रायटिंगच्या एक्झाममध्ये. वेदर डिफेंडंट प्रूव्स दॅट ही हॅज ऑलरेडी पेड द रेंट टू द प्लेंटिफ बट ही नेवर इश्यूड रिसिप्ट टू द डिफेंडंट. मीन्स त्यांनी काय केलेलं आहे, डिफेंडंट प्रूव्ह करतो की नाही मीन्स डिफेंडंट म्हणजे कोण, तुमचा टेनंट आहे. टेनंट म्हणतो आहे की नाही मी रेंट लँडलॉर्डला दिलेला आहे पण त्यांनी मला रिसिप्ट दिलेली नाही आहे. हा एक इश्यू असू शकतो संबंधी. नंतर ना बघा, वेदर प्लेंटी प्रूव्स दॅट डिफेंडंट इज इन एरियर्स ऑफ रेंट फॉर मोर दॅन 3 months. मीन्स 90 days. 3 months लिहिण्यापेक्षा तुम्ही काय करा, 90 days लिहा. 3 months नको, 90 days. कारण की सेक्शनचा तुम्ही 15मध्ये बघितलं तर सेक्शन 15मध्ये काय दिलेलं आहे, 90 daysची नोटीस आहे. ते 90 daysची नोटीस कंप्लीट झाल्यानंतर जर रेंट दिला नसेल तर लँडलॉर्डला ऑप्शन आहे की त्यांनी कोर्टामध्ये सूट फाईल करायचं आहे. मीन्स ॲप्लिकेशन किंवा सूट दाखल करायचं आहे. 90 daysचं त्याला वेटिंग पिरियड आहे. सो वेदर प्लेंटी प्रूव्स दॅट डिफेंडंट इज निग्लेक्टेड टू पे ड्यू अमाऊंट ऑफ रेंट विदिन 3 months म्हणण्यापेक्षा 90 days इज द करेक्ट टर्म. फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ नोटीस दिल्यापासून त्यांनी पेमेंट केली का नाही, तर हा एक इश्यू तुम्ही फ्रेम करू शकता. वेदर डिफेंडंट प्रूव्स दॅट ही रेंट क्लेम बाय द प्लेंटिफ इज नॉट स्टँडर्ड रेंट. आता स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इंक्रीज आहे, कोर्टाने सांगितलं असेल त्यानुसार तो देत नसेल, हा जर डिस्प्यूट असेल तर हा एक इश्यू तुम्ही फ्रेम करू शकता. फ्रॉम द क्वेश्चनवरून फॅक्ट दिलेल्या क्वेश्चनमधल्या फॅक्टनुसार तुम्ही इश्यू फ्रेम करायचे. वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट डिफेंडंट हॅज विदाउट हिज कन्सेंट मेड कन्स्ट्रक्शन ऑफ परमनंट नेचर ऑफ द सूट प्रिमायसेस. हा सेक्शन 16मध्ये आहे. 16मध्ये बघा, 16मध्ये हा वाला पॅरा बीमध्ये, विदाउट लँडलॉर्ड्स कन्सेंट गिवन रायटिंग इरेक्टेड अ प्रिमायसेस परमनंट स्ट्रक्चर केला असेल तर लँडलॉर्डची परमिशन न घेता, तर सेक्शन क्लॉज बीनुसार आपण काय घेतलेलं आहे, हा एक इश्यू फ्रेम केला आहे. सो वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट डिफेंडंट इज युजिंग प्रिमाइस इन सच अ वे टू क्रिएट न्यूसन्स अनॉइन्स ॲडजॉइनिंग नेबर्स अँड ॲज ॲलेज्ड. तर आपण सेक्शन 16मधूनच आपण घेतला आहे, तो आहे सीमधून घेतलेलं आहे की न्यूसेन्स अनॉइन्स ॲडजॉइनिंग नेबर्स ऑक्युपायर जे आहेत त्यांना इलिगल पर्पजसाठी करतो. ज्या पर्पजसाठी दिलं होतं ते पर्पज सोडून कॉन्ट्राव्हेन्शन करून काही दुसरे काही असे ऑफेन्स आहे जे मुंबई ह्याच्यामध्ये, ते ॲक्ट लिहायची काय आवश्यकता नाही, फक्त एवढंच लिहावं. हां, जर क्वेश्चनमध्ये ॲक्ट वगैरे दिला असेल तर तुम्ही ते मेन्शन करू शकता की या ॲक्टचं त्यांनी व्हायोलेशन केलं आहे, की मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं सेक्शन 394, 376. आता आपले सेक्शन लक्षात राहणार नाहीत, तर एवढंच लक्षात घ्या की न्यूसेन्स करतो आहे किंवा अनायन्स करतो आहे, शेजारी पाजारी जे राहणार आहेत किंवा इलिगल पर्पजसाठी यूज करतो आहे, असं तुम्ही इश्यू फ्रेम करून काय करू शकता, लिहू शकता. सो तर वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट द डिफेंडंट वॉज परमिटेड टू रिसाइड इन द सूट प्रिमाइसेस ॲज अ एम्प्लॉई ऑफ द प्लेंटिफ बट नाव सी इज अन एम्प्लॉई. परत आपलं सेक्शन नंबर तुमचा कोणता सेक्शन याच्यामध्ये एफमध्ये बघा. एफमध्ये काय दिले, द प्रिमाइसेस वेअर लेट ऑर टू टेनंट फॉर यूज ॲज अ रेसिडेन्स ऑफ रिझन
ही इज बिंग सर्व्हिस और एम्प्लॉयमेंट ऑफ द लँडलॉर्ड, लँडलॉर्डचा सर्वंट आहे, त्याला फॉर एक्झाम्पल 3 वर्षासाठी दिलं होतं आणि 3 वर्षाचा त्याचा टाईम पिरियड संपला आहे, तो रिटायर झाला आहे. रिटायर झाल्यानंतर जे त्याला घर दिलं होतं राहायला, आता ते त्याला वॅकेट करायचं आहे. मीन्स काय म्हटलं, प्रिमाइसेस लेट टू टेनंट यूज फॉर रेसिडेन्स बाय रिझन ऑफ बिंग इन द सर्व्हिस और एम्प्लॉयमेंट ऑफ लँडलॉर्ड दॅट द टेनंट हॅज सीज. नंतर त्याची सर्व्हिस संपलेली आहे, त्यांनी खाली करायला पाहिजे. वेदर बिफोर आफ्टर कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट टू बी सच अ सर्व्हिस ऑफ एम्प्लॉयमेंट. आता त्याची सर्व्हिस संपली, त्यांनी क्वार्टर खाली करावं. जसं आपण जजेस झाल्यानंतरनं सुद्धा किंवा पब्लिक ऑफिसरलासुद्धा काय देतात, गव्हर्मेंट क्वार्टर्स देतात राहायला. तो त्यांची सर्व्हिस संपल्यानंतर त्यांना ते घर वॅकेट करावं लागतं आहे. सो नेक्स्ट आहे की वेदर प्लेंटी प्रूव्स दॅट डिफेंडंट वॉज परमिटेड. झाला हा क्वेश्चन 9वा की वेदर प्लेंटी प्रूव्स दॅट द सूट प्रॉपर्टी इज रिक्वायर्ड फॉर रिजनेबल बोनाफाईड रिक्वायरमेंट ऑफ द प्लेंटिफ हिमसेल्फ अँड हिज फॅमिली मेंबर. परत सेक्शन 16मधलंच आपण घेतलं आहे. सेक्शन 16मधले क्लॉज जी बघा की द प्रिमिसेस आर रिजनेबल इन बोनाफाईड रिक्वायर्ड बाय द लँडलॉर्ड फॉर ऑक्युपेशन बाय हिमसेल्फ, स्वतःसाठी, और बाय एनी रिजन ऑफ एनी पर्सन फॉर हुज बेनिफिट और प्रिमिसेस आर हेल्ड वेअर सच अ लँडलॉर्ड इज अ ट्रस्टी ऑफ द पब्लिक चॅरिटेबल. म्हणजे त्याच्या स्वतःसाठी की त्याच्या घरच्यांच्या फॅमिलीसाठी आवश्यक आहे. तर हा इश्यू जनरली सेक्शन हा जो पॉईंट नंबर 9 आहे, जो सेक्शन 16 क्लॉज जी मधला आहे, 16G मधला, तर हा नेहमी प्रश्न एक्झामला विचारला जातो आणि ह्याच्यावरती तुम्हाला जजमेंटसुद्धा भरपूर अवेलेबल आहेत नेटवरती सुद्धा. तर सेक्शन 10 ह्याच्यामध्ये पॉईंट नंबर 10 हू विल हॅव सफर ग्रेटर हार्डशिप इन पासिंग और रिफ्युजिंग एविक्शन डिक्री. तर सेक्शन ह्याच्यामधला घेतलेला आहे, क्लॉज 2 मधला घेतला आहे, सेक्शन 16 मधला क्लॉज 2 मध्ये. हे बघा हां, क्लॉज 2 नो डिक्री फॉर इविक्शन शेल बी पास ऑन द ग्राउंड स्पेसिफिड इन क्लॉज जी. क्लॉज जी मध्ये जर डिक्री पास करायची असेल तर कोर्टाला हे बघायला पाहिजे, तो कोर्ट इफ सॅटिस्फाईड दॅट हॅविंग रिगार्ड टू द ऑल सर्कमस्टन्सेस ऑफ द केस इंक्लुडिंग द क्वेश्चन वेदर द रिजनेबल अकोमोडेशन इज अवेलेबल फॉर द लँडलॉर्ड ऑफ द टेनंट. ह्याचा विचार करायचा नाही. काय विचार करायचा, फक्त ग्रेटर हार्डशिप वुड कॉज बाय पासिंग द डिक्री बाय रिफ्युजिंग टू पास इट. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल टेनंटला एविक केला असेल आणि टेनंटची हार्डशिप जर जास्त होत असेल तर त्याला काढू नये. पण जर टेनंटला जर काढलं नाही पण लँडलॉर्डची जर हार्डशिप जास्त होणार असेल तर मग त्याच्या फेवरमध्ये डिसिजन द्यावा. मीन्स कोणाची हार्डशिप जास्त आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इश्यू आपण याच्यामध्ये फ्रेम करू शकतो. बघा मी अल्टरनेटिव्हसुद्धा काही काढलेले आहेत. फॉर एक्झाम्पल असं पण लिहू शकतात की वेदर प्लेंटी प्रूव्ज दॅट सूट प्रेमिसेस हू विल हॅव सफर ग्रेटर हार्डशिप. एवढं जर लिहिलं, बाकीचं जर नाही लिहिलं, मीन्स एवढा पार्ट जर लिहिला हू विल हॅव टू सफर ग्रेटर हार्डशिप, जर लँडलॉर्ड असेल तर मग टेनंटला एविक करा आणि टेनंट जर सफर होत असेल तर लँडलॉर्डला पोझिशन देऊ नका, टेनंटकडं पोझिशन रिटेन करून ठेवा. सो इन पासिंग और रिफ्युजिंग टू इविक्शन डिक्री, इविक्शन डिक्री जर काढली कोणाला ग्रेटर हार्डशिप होणार आहे, टेनंट लावणार आहे का लँडलॉर्ड लावणार आहे, सो त्यानुसार. सो हा एक सुद्धा इश्यू तुम्ही फ्रेम करायचा आहे. ह्याच्यामध्ये जर इविक्शनचं डिक्री काढायचं असेल तर हा इश्यू तुम्हाला फ्रेम करावाच लागतो. बऱ्याचशा केसेसमध्ये लँडलॉर्डनी सूट फाईल केली असेल सूट फॉर पोझिशनसाठी, म्हणजेच काय टेनंटला इविक्शन करा, मग तुम्हाला हा इश्यू फ्रेम करावाच लागणार. हू विल सफर ग्रेटर हार्डशिप. इफ द टेनंट इज सफरिंग ग्रेटर हार्डशिप देन ही विल नॉट बी इविक्टेड. इफ द लँडलॉर्ड इज सफरिंग ग्रेटर हार्डशिप देन टेनंट विल बी इविक्टेड. मग तुम्हाला बाकीचे ग्राउंड्स लिहावं लागतील की प्लेंटिफला अवेलेबल आहे किंवा न्यूली कन्स्ट्रक्शन वगैरे करायचं असेल पण मालकाकडे लँडलॉर्डकडे सफिशियंट फंड्स नाही आहेत, असे तुम्ही इश्यू बाकीचे रिजनिंग ऑर्डर काय देतात त्याच्यावर डिपेंड आहे. पण आपण काय बघतो आहे की क्वेश्चन कसे फ्रेम करायला पाहिजे. सो एवढं जर लिहिलं की हू विल हॅव टू सफर ग्रेटर हार्डशिप, एवढं जर लिहिलं, जसं आपण टेम्पोररी इंजंक्शनच्या ह्याच्यामध्ये पण लिहितो बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स इन हुज फेवर, म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स कोणाच्या फेवरमध्ये, प्लेंटिफच्या फेवरमध्ये. समजा TI दिलं नाही, TI म्हणजे टेम्पोररी इंजंक्शनचं डिक्री ऑर्डर पास केली नाही, डिक्री नाही वर्ड आहे, डिक्री वर्ड नाही आहे ॲक्च्युली ऑर्डर आहे. सो टेम्पोररी इंजंक्शनची ऑर्डर जर पास केली तर कोणाला नुकसान होणार आहे, प्लेंटिफ लावणार आहे का डिफेंडंट लावणार आहे, मीन्स बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स कोणाच्या फेवरमध्ये. असे 3 प्रकारचे आपण जनरली इश्यू बघतो टेम्पोररी इंजंक्शनच्या केसेसमध्ये सुद्धा. सो इथं पण तसा इश्यू फ्रेम करायचा आहे.
नंतर आहे वेदर द प्लेंटिफ प्रूव्स दॅट द सूट प्रॉपर्टी रिजनेबली अँड बोनाफाईड रिक्वायर्ड फॉर कॅरिंग आउट रिपेअर्ससाठी पाहिजेत का, मीन्स ते लँडलॉर्डनीच प्रूव्ह करायचं आहे. वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट सूट प्रेमिसेस रिक्वायर्ड फॉर डिमोलिशन अँड इरेक्शन ऑफ न्यू बिल्डिंग ॲज ऑर्डर बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. समजा जर कोर्टाने आदेश दिला असेल किंवा म्युन्सिपल ऑथॉरिटीकडनंचं लेटर त्यांनी घेऊन आलं असेल किंवा सँक्शन वगैरे घेऊन आलं असेल की बिल्डिंग आहे ती जुनी पुराणी आहे, पडायला आली आहे, तर डिमोलेशन आणि तिथं पाडून नवीन बिल्डिंग बांधायसाठी त्यांनी जे रिक्वायरमेंट आहे सो त्यासंबंधी तुम्ही लिहू शकता. Whether plaintiff proves that suit premises have not been used without reasonable cause for a purpose for which the premises let for a continuous period of 6 months immediately preceding the date of the suit. सूट दाखल करण्याच्या अगोदर 6 महिने ती प्रॉपर्टी ज्या पर्पजसाठी दिलेली आहे ते वापरत नव्हती. सो हा सुद्धा काय आहे, सेक्शन 16 मध्ये क्लॉज N बघा. That premises have not been used without reasonable cause for purpose for which they have been let for continuous period of 6 months दिले इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ द सूट. सो ह्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, इशू फ्रेम करू शकता. वेदर द प्लेंटिफ प्रूव्स दॅट डिफेंडंट इज युजिंग सूट प्रेमिसेस फॉर इमोरल ऑर इलिगल पर्पज, मीन्स ज्या पर्पजसाठी दिलेलं आहे ते सोडून दुसऱ्या पर्पजसाठी यूज करत असेल किंवा स्टँडर्ड रेंट संबंधी सुद्धा तुम्ही काय करू शकता की सबलेट करण्याची परमिशन दिली नव्हती पण त्यांनी सबलेटिंग केलं असेल, किंवा हे बा इथं पण प्रिमिसेस आर रिक्वायर्ड फॉर इमिजिएट पर्पज ऑफ डिमोलेशन ऑर्डर बाय म्युन्सिपल ऑथॉरिटी किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटीने दिलं असेल तर हे सगळे काय करू शकता, इशू फ्रेम करू शकता. एक बोनाफाईडचं सारखं येतं क्लॉज G मध्ये की बोनाफाईड पर्पज आहे मालकाला आणि त्याच्या फॅमिली मेंबरसाठी, तर हे नेहमीच क्वेश्चन यूज होतो. किंवा इमोरल किंवा न्यूसन्स करत असेल यासंबंधी सुद्धा काय करू शकतो आपण, इशू फ्रेम करू शकतो. मीन्स एक्झाममध्ये काय दिलेलं आहे. तर सूट रिलेटेड टू लायसन्स असेल, आता लिव्ह अँड लायसन्सच्या टॉपिकमध्ये येतं. लिव्ह अँड लायसन्सचा टॉपिक जो आहे इंडियन इजमेंट ॲक्टमध्ये, तरी पण काही क्वेश्चन तुमच्या मेन्ससाठी एक्झामसाठी घेतलेत तर मी इथेच लगेच रिलेट करतो. वेदर द प्लेंटिफ प्रूव्स द डिफेंडंट वॉज परमिटेड टू यूज द सूट प्रॉपर्टी बाय ऑफ लायसन्सद्वारे. लायसन्स आता इथं वर्ड टेनंट यूज करायचा नाही. ज्यावेळेस आपल्याला मेन्स एक्झामिनेशनमध्ये ज्यावेळेस हा क्वेश्चन येईल टेनंट संबंधित, तर लँडलॉर्ड आणि टेनंट, तर लँडलॉर्ड आणि टेनंट हे वर्ड यूज करायचे, लायसन्स और लायसन्सी हे वर्ड यूज करायचे नाहीत. सो सिम्पली टेनंट अँड लँडलॉर्ड हे दोनच वर्ड यूज करायचे. तिथं लायसन्सी म्हणून वर्ड यूज करायचा. लायसन्सी वर्ड जर यूज केला तुमचं पूर्ण जजमेंट चुकी जाणार आहे. सो बेसिकली जर लँडलॉर्ड क्वेश्चनमध्ये लँडलॉर्ड शब्द वापरला असेल तर तुम्ही टेनंटच वापरा. तिथे लायसन्सी वगैरे तुम्ही टर्म यूज करू नका. सो लायसन्सी यूज नाही करायचं. सेकंड आहे की वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट ही इज एंटायटल्ड टू रिकवर सो अँड सो पर मंथ फ्रॉम द डिफेंडंट टुवर्ड्स लायसन्स फी. आता इथं आपण रेंटच्या ऐवजी काय वापरतो, ते लायसन्स फी वापरतो. कारण की लायसन्सच्या लिव्ह अँड लायसन्सच्या ह्याच्यामध्ये रेंट हा शब्द तिथं यूज केला जात नाही, तिथं लायसन्स फी म्हणून वर्ड यूज केला जातो. रेंट शब्द वापरलं की तिथं काय होतं, टेनन्सीचं ॲग्रीमेंट होतं, टेनन्सीचं ॲग्रीमेंट होऊन जातं. तिथं रेंट ॲग्रीमेंट होतो, लिव्ह अँड लायसन्सचं ॲग्रीमेंट होत नाही. त्यामुळे तिथे लायसन्स फीवर वर्ड वापरला जातो, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. वेदर द प्लेंटिफ प्रूव्स दॅट पिरियड ऑफ लायसन्स इज ऑलरेडी एक्सपायर्ड. समजा आता लिव्ह अँड लायसन्स फॉर एक्झाम्पल 3 इयर्ससाठी दिलं तर ते पिरियड संपला आहे तर ते त्यासंबंधी इश्यू आहे. वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट डिफेंडंट हॅज कमिटेड अ ब्रीच ऑफ टर्म्स ऑफ लायसन्स ॲग्रीमेंट फॉर एक्झाम्पल दिलं असेल की तुम्ही सबलेट नाही करायला पाहिजे आणि सबलेट केला असेल किंवा काही न्यूसेन्स वगैरे केला असेल. आता जे इथं पर्पज दिलेत, जे इंडियन इजमेंट ॲक्टमध्ये 7 to 8 टर्म्स दिलेले आहेत, म्हणजे टर्म्स घालून दिलेत की असं असं काही केलं असेल तर लिव्ह अँड लायसन्स तुमचं रद्द होईल. सो तो इंडियन इजमेंट ॲक्टसुद्धा तुम्ही वाचून घ्या. सो वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट डिफेंडंट हॅज कॉज डॅमेज टू द प्रॉपर्टी, हे काय. तर बाकीचे असे तुम्ही इश्यू आहेत ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. की वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट ही हॅज राईट टू वे ओव्हर द प्रॉपर्टी ऑफ द डिफेंडंट, त्याला वहिवाटीचा रस्ता आहे किंवा नाही. सो तो इजमेंट ॲक्टमध्ये हे कवर होतात. तरी पण हे आता जनरल DJच्या एक्झाममध्ये, डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झाममध्ये विचारले जातात, तरी पण एक आपल्या एक्झाममध्ये एक लक्षात असू द्यावं म्हणून मी केलेलं आहे. वेदर प्लेंटिफ प्रूव्स दॅट ही हॅज राईट ऑफ एअर लाईट थ्रू द प्रॉपर्टी ऑफ द डिफेंडंट. आता लाईट, एअर, हवा, आता शेजारी असे बिल्डिंग असतील
आता ह्याने मोठी एकदम बिल्डिंग वाढली तर ह्याचं पूर्ण एअर ब्लॉक होणार आहे किंवा जी सनलाईट असेल तर फॉर एक्झाम्पल 20 इयर्सपासून तो काय करतो आहे पीसफुली एअर असेल किंवा लाईट असेल तो एन्जॉयमेंट करत असेल. त्याच्यामध्ये कुठं बाधा निर्माण झाली असेल, बाधा म्हणजे काय तुमचे इम्पिडिमेंटमध्ये काय म्हणजेच काय बाधा आली असेल तर तुम्ही केस करू शकता, मीन्स इश्यू एक फ्रेम करू शकता. Whether Plenty proves that he has right to take water from the defendant's well. Whether Plenty proves that he has acquired right of easement by a prescription. प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय की बऱ्याच कालावधीपासून काय तो यूज करत आहे. मीन्स फॉर एक्झाम्पल तर 12 इयर्स दिलेला आहे की 12 वर्षापासून त्याचा राईट ऑफ इजमेंट आहे. Whether Plenty proves that he is enjoying the right of easement openly, peacefully, without interruption for continuous period of more than 20 years आहे. आता इथे 20 इयर्स आहे, 20 वर्षच नाही आहे. तर काही गव्हर्मेंटची जर प्रॉपर्टी असेल तर त्याला 30 इयर्सचं लिमिटेशन आहे. गव्हर्मेंटची प्रॉपर्टीवरती जर तुम्ही पीसफुली 30 वर्ष 30 इयर्स म्हटलं आहे, काय म्हटलं आहे 30 इयर्स जर गव्हर्मेंटच्या प्रॉपर्टीमध्ये पीसफुली करत असेल आणि गव्हर्मेंट येऊन तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन करत असेल तर तुम्ही प्रूव्ह करू शकता की लास्ट 30 इयर्स आय एम एन्जॉईंग, की जे पण तुमचं इजमेंट राईट आहे तुम्ही एन्जॉय करत आहे. गेले 30 वर्ष मी 30 इयर्स 20 इयर्स येत नाही गव्हर्मेंटच्या प्रॉपर्टीमध्ये. पण प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल जे तुम्हाला तिथं 20 वर्ष आहे, पण जी गव्हर्मेंट प्रॉपर्टी असेल तिथं एन्जॉय तुम्ही कंटिन्युअसली 30 वर्ष, ते पण कसं विदाऊट इंटरप्शन पीसफुली ओपनली, क्लोजली पण नाही ओपनली करताय, पीसफुली करताय आणि विदाऊट इंटरप्शन. तर गव्हर्मेंटची प्रॉपर्टी असेल तर 30 वर्ष आहे, हे तर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. हे जनरली DJच्या एक्झाममध्ये विचारलं जातं. Whether Plenty proves that he is enjoying the right of an easement continuously for a period of 2 years immediately preceding the date of suit. सूट दाखल करण्याच्या अगोदर तो 2 वर्ष वापरत होता हे सुद्धा दाखवून द्यावं लागेल. सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट संबंधी सुद्धा काही केलेले आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता. मी व्हिडिओ पॉज करतो 2 मिनटं, तुम्ही जस्ट रीड आउट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घेऊ शकता. जस्ट रीड आउट करतो एकदा की whether Plenty proves that defendant is agreed to sell the suit property to him for a consideration of amount and after accepting rupees as earnest money has executed agreement of sale in favor of the Plenty on date. Whether Plenty proves that he is in actual possession of the suit property. Whether Plenty proves that he was and is ready and willing to perform his part of agreement. Whether Plenty proves that defendant has refused and declined to execute register sale in favor of the plaintiff. Whether defendant proves that plaintiff has got executed alleged agreement of sale by executing fraud or misrepresentation, undue influence. Whether defendant proves that suit transaction is not sale, मग सेल हे नाही आहे, हे ॲक्च्युली गिफ्ट होतं असं तो क्लेम करतो किंवा हे मॉर्गेज होतं असं काही क्लेम वगैरे करत असेल. Whether plaintiff proves that is entitled to specific performance of contract, एक जनरल आहे, तुम्ही लास्टला एक लिहायला पाहिजे. मीन्स वॉट ऑर्डर ह्याच्या अगोदर हा एक इश्यू तुम्ही लिहून घेऊ शकता की whether defendant proves that his signature was obtained under influence or inducement. आता पार्टिशनच्या सूटमध्ये सुद्धा बघा काही थोडे आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा पॉज करून लिहू शकता. Whether Plenty proves that he and the defendant are members of the joint family, मीन्स प्लेंटी प्रूव्ह करतो का तो स्वतः प्लेंटिफ आणि डिफेंडंट जॉईंट फॅमिली हिंदू फॅमिलीज मेंबर आहेत का, तर हा एक जनरल इश्यू आहे, तो एक तुम्ही लिहू शकता. की whether Plenty proves that the suit property are the ownership of the joint हिंदू फॅमिलीचीच प्रॉपर्टी आहे का, की whether Plenty proves that he has one third किंवा जो पण काय त्याचा शेअर आहे तो त्याला मिळण्यासाठी आहे का. मीन्स तो आता फॉर एक्झाम्पल 1/3 असेल किंवा 1/3 असेल, आता किती को शेअरर्स आहेत त्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता. 2 असेल तर 1/2, 4 असतील तर 1/4, 8 जण असतील तर त्यानुसार तुम्ही रेशो काढून काय करू शकता, त्याचा रेशो मीन्स त्याचा 1 सेकंड आहे का, किंवा बहीण असेल तिनं काय केलं असेल, फॉर एक्झाम्पल त्यांची सिस्टर असेल तर सिस्टरने काय रिलीज डेट वगैरे काय केलं आहे का, ते सुद्धा तुम्ही इश्यू लिहू शकता. Whether defendant proves that property shown serial number 2 in the schedule A is self acquired property. मग आता बर्डन शिफ्ट होतं, डिफेंडंट म्हणतो की नाही ही जॉईंट हिंदू फॅमिली प्रॉपर्टी नसून ही माझी सेल्फ अकाउंट प्रॉपर्टी. मग आता त्याच्यावरती बर्डन, जनरल बर्डन प्रूफ कोणावरती आपण एव्हिडन्स ॲक्टमध्ये बघितलं तर इनिशियल बर्डन की ही हू वॉन्ट्स टू प्रूव्ह द केस
ही शॅल प्रूव्ह इट. मीन्स प्लेंटिफला त्याचा शेअर पाहिजेत. मी जनरल पहिलं जे इनिशियल बर्डन आहे ते कोणावरती राहणार, प्लेंटिफवर देणार. प्लेंटिफने दाखवून द्यायला पाहिजे की डिफरंट तो जॉईंट हिंदू फॅमिली मेंबर आहेत, ती प्रॉपर्टी आहे ती जॉईंट हिंदू फॅमिलीच्या इन्कममधून आलेली आहे, ती सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी नसून. आणि मग डिफेंडंट दाखवून देईल हे सगळ्या गोष्टी, एक दोन गोष्टी प्रूव्ह झाल्यानंतर डिफेंडंट दाखवून देईल की की आम्ही दोघं जॉईंट फॅमिली मेंबर आहोत, पण ही जी फॅमिलीमधली प्रॉपर्टी आहे ती जॉईंट हिंदू फॅमिलीच्या इन्कममधून आलेली नाही, ती कशी माझी सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी दाखवून देईल. Whether defendant proves as per family arrangement partition took place in the year of, according to that deed he becomes sole owner of the suit property. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की सोल ॲक्वायर्ड प्रॉपर्टी किंवा ऑलरेडी पार्टिशन झालेलं आहे, त्याचा प्लेंटिफचा शेअर ऑलरेडी त्याला दिलेला आहे आणि ह्याचा शेअर हा आहे, असं पण तो दाखवून देऊ शकतो. आता अरेंजमेंट म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल डीड केलं असेल, सेटलमेंट झालं असेल फॅमिलीमध्ये, किंवा पार्टिशन ऑलरेडी झालं असेल आणि त्यानुसार तो त्या जागेचा सोल ओनर बनलेला आहे, तर असं सुद्धा इश्यू लिहू शकतात की वेदर डिफेंडंट प्रूव्स दॅट ॲज पर द फॅमिली अरेंजमेंट पार्टिशन हॅज बीन टूक प्लेस इन द इयर ऑफ सो अँड सो अँड अकॉर्डिंग टू दॅट डीड ही बिकम सोल ओनर ऑफ दॅट सूट प्रॉपर्टी. वेदर डिफेंडंट प्रूव्स दॅट डिफेंडंट इज सोल ओनर प्रॉपर्टी ॲज पर विल डेटेड, किंवा विलद्वारे त्यांच्या वडिलांनी काय केलेलं आहे, विल आहे ते प्रोबेट आहे, प्रोबेटसुद्धा त्यांनी करून घेतलं, त्यानुसार सुद्धा तो दाखवू शकतो. की वेदर डिफेंडंट प्रूव्स दॅट द प्लेंटिफ इज ऑलरेडी रिलिंक्विश हिज पार्ट शेअर बाय एक्झिक्युटिंग रायटिंग्स रिलीज डेटेड. द फॉर एक्झाम्पल प्लेंटिफने काय केलं, रिलिंक्विश डीड म्हणजे हक्कपत्र सोड करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही, इश्यू लिहून घेऊ शकता. पण जनरली आता हे जे बर्डन आहे ते डिफेंडंटचे घेऊ नयेत, पण जनरली प्लेंटिफचं बर्डन घ्यावा. आता सूट डिक्री करायचं असेल तर आपण काय लिहायचं की प्लेंटिफने जे आहे तो आणि त्याचा डिफेंडंट आहेत ते काय जॉईंट हिंदू फॅमिलीमधले जॉईंट हिंदू अनडिवायडेड हिंदू जॉईंट फॅमिलीमधले मेंबर आहेत, प्रॉपर्टी आहे ते जॉईंट इन्कममधून आलेली आहे हे दाखवून द्यायचं आणि त्याचा शेअर आहे. हे प्लेंटिफने एवढं प्रूव्ह केलं की तुमचं सूट डिक्री होऊन जाणार. हे डिफेंडंटचे जे बर्डन आहे ते जर तुम्हाला ॲडिशनल घ्यायचं असेल, मीन्स जजमेंट लेंदी लिहायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर एवढ्या इश्यूमध्ये सुद्धा तुमचं काम होऊन जाऊ शकतं. पण जर क्वेश्चनमध्ये दिलं असेल की नाही सूट हा डिफेंडंटच्या बाजूनेच प्रूव्ह करायचा आहे, मीन्स डिफेंडंट सूट हा तुम्हाला डिसमिस करायचा आहे, तर तुम्हाला डिफेंडंटचे पॉईंट्स लिहावं लागतील की डिफेंडंटची सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी आहे आणि ती जॉईंट हिंदू फॅमिलीच्या इन्कममधून न घेता त्यांनी सेल्फ ॲक्वायर्ड केली आहे हे दाखवून द्यावं लागेल. किंवा हे ऑलरेडी पार्टिशन झालं असेल त्याचा तुम्ही काय करू शकता, पुरावा देऊ शकता. फॉर एक्झाम्पल इंडेक्स 2मध्ये कॉपी आहे की पार्टिशन डीड तुम्ही कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकता. किंवा त्यांना विलद्वारे त्याच्या वडिलांनी विलद्वारे केलं असेल, विल सर्टनली प्रूव्ह केलेलं आहे, प्रोबेट दाखवू शकता. किंवा तुम्ही त्याचं रिलिंक्विश डीडसुद्धा प्लेंटिफने ऑलरेडी केलेलं आहे हे सुद्धा तुम्ही दाखवू शकता. सो तिन्ही इश्यू नाही, ह्यातल्या तिन्हीपैकी कोणताही एक इश्यू घेऊन तुम्ही सूट डिसमिससुद्धा करू शकता. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी प्रायर डिसाईड करायला पाहिजे की तुम्हाला सूट हा डिक्री करायचा आहे का तुम्हाला डिसमिस करायचा आहे किंवा डिक्री करायचा आहे हे तुम्ही अगोदरच डिसाईड करायला पाहिजे. डिक्री करायचं असेल तर प्लेंटिफच्या बाजूने सगळे पुरावे लिहायचे आणि डिफेंडंटकडनं काहीच पुरावा नाही किंवा पुरावा जर असेल त्याच्यामध्ये सगळं कॉन्ट्राडिक्शन्स आहेत किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स सर्टनली प्रूव्ह होत नाही आहेत किंवा अटेस्टिंग विटनेस नाही आहेत, तुम्ही असंही घेऊ शकता. किंवा अटेस्टिंग विटनेस डिक्लाईन करतो आहे. डिक्री करायचं असेल तर डॉक्युमेंट्स आणायचे, सर्टिफाईड कॉपी आणायच्या किंवा ॲक्च्युअल जो डॉक्युमेंट आहे तो कोर्टामध्ये हजर करायचा आणि अटेस्टिंग विटनेससुद्धा प्रूव्ह करतील. सो तुम्ही असं सूट डिक्री करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.